नमस्कार, MK न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. संत भगवान बाबा व संत वामनभाऊ पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन. सासरनगर येथे 9 दिवस धार्मिक सामाजिक कार्यक्रमांची पर्वणी. संत भगवान बाबा सेवाभावी ट्रस्ट व भक्त मंडळ सासरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने संत भगवान बाबा व संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा यंदा 19व्या वर्षात पदार्पण करत असून दिनांक 4 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत विविध धार्मिक, आध्यात्मिक व समाजोपयोगी उपक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुनीता फुलसौंदर, संजय चोपडा, हबप अमोल महाराज, हबप प्रभाताई भोंग आदींसह संत भगवान बाबा सेवाभावी ट्रस्टचे पदाधिकारी व भक्त मंडळी यावेळी उपस्थित होते. सोहळ्याचा समारोप दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी होणार असून सकाळी 9 ते 11 या वेळेत महंत बालयोगी अमोल महाराज वाकोडीकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. यानंतर माननीय आमदार संग्राम जगताप व माजी खासदार सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या संपूर्ण सोहळ्यासाठी अनेक मान्यवर, कीर्तनकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध भजनी मंडळे, महिला भजनी मंडळे तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभत असून भक्तांसाठी दर्शन, कीर्तन, हरिजागर व महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी व वारकरी संप्रदायातील भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पुण्यतिथी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक संत भगवान बाबा सेवाभावी ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवानराव घुले, सूरज घुले, रवी आव्हाड, सुदर्शन बाभड तसेच ऋषिकेश खेडकर, सचिन भाकड, सार्थक वाळके, सागर सांगळे, कृष्णा पाखरे, ओंकार चित्रे, रुपेश वाळके, अमित पालवे, उद्धव ढाकणे, भगवान आव्हाड, अजय कराड, मच्छिंद्र दैफळे, गणेश ढाकणे, आदेश पालवे, भूषण तांबे, योगेश पालवे आदी प्रयत्नशील आहेत. प्रतिनिधी महेश कांबळे यांना पण आपण त्यांनी त्यांच्या कामाची पावती त्यांना भेटलेली आहे, कारण ते सर्व महिलांमध्ये अतिशय असे प्रेमाचे नगरसेवक आहेत. कुठल्याही क्षणी फोन केला का लगेच उपस्थित राहणार आणि बाकी सगळे नगरसेवक आपल्याला आपल्या वार्डला अतिशय चांगले लाभलेले आहेत. आज त्यांना आपण शुभेच्छा देणार आहोत आणि प्रकाशजी यांचा सत्कार करणार आहोत. त्याआधी आपण दीप प्रज्वलन करू आणि त्यानंतर माननीय मान्यवरांचा सत्कार करू. संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त या भगवान बाबा नगर या पवित्र स्थानात आज आपण या सप्ताहानिमित्त उपस्थित आहोत. खरं म्हणजे सर्व सन्माननीय इथं व्यासपीठावर खाली बसलेले सर्व आदरणीय आमचे गुरुवर्य अमोल महाराज, प्रभाताई भोग, गणेश पैलवान भोसले, त्याचप्रमाणे आत्ताच ज्यांची बिनविरोध निवड झाली असे प्रकाशजी भागानगरे, संजयजी चोपडा, आमचे मित्र बबनराव घुले, आनंद जगताप साहेब, कैलासराव शिंदे, सर्व सन्माननीय आणि खाली बसलेले सर्व आदरणीय बंधूंना आणि भगिनी, मला आठवतंय की इथं सप्ताह सुरू झाल्या त्यावेळेसची परिस्थिती, प्रभाताई पण होते, आपण सगळेच होतो इथं. आत्ता जिथं व्यासपीठावर आहेत तेच तिथं, परंतु आत्ताचं जे वातावरण तयार झालं इथलं भक्तिमय, हे अतिशय सुंदर आणि फार महान वातावरण तयार झालेले. कारण धनाची शुद्धी दानाने होती, शरीराची शुद्धी स्नानाने होती आणि मनाची शुद्धी ही तपाने होती. आणि हे तप भगवान बाबाच्या भूमीत आपण सर्वजण करताय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आज समाजामध्ये आपण पाहतोय की भरपूर जणांकडे पैसे, परंतु समाधान नाही. समाधान फक्त ह्या भूमीतच आहे आणि हे आपण सगळ्यांनी ओळखलं आणि इथं मोठ्या संख्येने इथं आला. त्याच्यामुळं भविष्यात सुद्धा जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हा सप्ताह चालू राहू अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. माननीय संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण या ठिकाणी खऱ्या अर्थानं विकास कामांसाठी एकत्र आले. खरं म्हणजे इथं रस्ते वगैरे अतिशय चांगल्या प्रकारचे झाले, सगळीकडे स्वच्छताही चांगल्या प्रकारची, परंतु मनाची स्वच्छता सुद्धा महत्त्वाची आहे. ती मनाची स्वच्छता
करण्यासाठी आमच्या मंडळाने आज या ठिकाणी पारायण सोहळा कीर्तन सोहळा अवलंबिलेला आहे. मी पुन्हा एकदा या सप्ताहाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. येणाऱ्या 15 तारखेला शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीत जावं असं मी भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि त्याचबरोबर आमचे सहकारी बिनविरोध नगरसेवक प्रकाशजी भादानगरे साहेब, भगवानजी कुलसुंदर साहेब, सुनीताताई, भोमताई, आमचे चोपडा भावी ते काही घेऊन आले नाहीत आज इकडं आणि त्या भावीसुद्धा उभ्या आहेत आज. आणि सर्व आमचे झुंबरदादा आहेत, बबनराव आहेत, आमचे सर आहेत तिकडं आणि सर्वच माझ्या माता भगिनी. आज आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आता येत्या 15 तारखेला त्यावेळेस भगवान बाबांचा 21 वर्षापहिली देवस्थान झालं होतं. त्यावेळेस मंदिराच्या खाली जेव्हा त्यांचा देह ठेवण्यात आला होता त्यावेळेस मी, नाथा गुले, अनिल भैया राठोड आणि तुमच्या समाजाचे मेन लोक त्या तिथं होते. माझासुद्धा हात त्याला लागलेला आहे. त्या आज आपण जो सप्ताह आहे ते दरवर्षी करता त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि खंत माझी सुद्धा आहे संत भगवान बाबा व संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गेल्या 18 वर्षापासून सलग होणारा हा सप्ताह या 19व्या वर्षी सुद्धा अत्यंत यशस्वी होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की ज्या वेळेला संपूर्ण राज्य बंद होतं, देश बंद होता, संपूर्ण जगात कोरोनामुळे सगळं थांबलं होतं, परंतु संत भगवान बाबांची आणि वामन भाऊंची एवढी ताकद आहे की त्याही काळात हा आपला सप्ताह असाच चालू राहिला. म्हणजे पूर्ण जग ही ताकद आहे संत भगवान बाबांची आणि संत वामन भाऊंची की त्याही काळात हा सप्ताह त्या वेळेला सुद्धा झाला. म्हणजे सगळं जग थांबलेलं असताना सुद्धा या सप्ताहाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनीच आता साक्षीदार आहे. बबनरावनी जसं सांगितलं की हे सगळं होत असताना म्हणजे अगदी पहिली कुदळ मारताना या ठिकाणी आणि आजचं हे झालेलं रूप म्हणजे वटवृक्ष होताना पाहिल्यानंतर एक आनंद वाटतो की हे सगळी आपल्या डोळ्यापुढं जडणघडण झालेली याचं जे आज आपल्याला रूप दिसतंय हे सगळं पाहताना खरंच मनाला खूप आनंदही होतो. याच्यातून अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, अनेक अध्यात्माच्या मार्गाला मुलं आले, रोजदेव धर्म हे ते सगळं करतायत. एक पिढी एक चांगल्या मार्गाला आणण्याचं काम या मंदिराच्या माध्यमातून झालंय. आपल्याला सगळ्याला या ठिकाणी अध्यात्माचा लाभ मिळत आहे. आणि म्हणून आता विकास कामांच्या बाबतीत भोसले साहेब असतील, आपले भगवानरावजी असतील, चोपडाजी असतील, यांनी सगळ्यांनी सांगितलं आपण सगळेजण डोळ्यांनी अनुभवतोय की आपण 5-7 वर्षापूर्वीचं आपलं सारसनगर आणि आजचं सारसनगर याच्यात आपण प्रत्येकाचं म्हणजे तुम्ही सगळेच पाहताय की रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल. पाणी आपल्याला पूर्वी 4 टँकर होती त्याच्यावरच अवलंबून राहावं लागायचं. परंतु आता आपल्या भागामध्ये मला सांगायला अभिमान वाटेल की एकही टँकर आता चालू नाही. सिंगल म्हणजे एक ट्रिप सुद्धा नसती. पुढं काही कोणाचा आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम असेल तर तेवढ्यापुरतं फक्त आपण मागवतो. म्हणजे आता आपले ज्या प्राथमिक गरजा आहेत रस्ते, लाईट, वीज, पाणी आणि ड्रेनेज हे आता आपले सगळे मार्गी लागले. आणि याचं जर मूळ कारण काय असं तर आपले आमदार संग्राम भैया जगताप यांनी आपल्याला सगळ्याला भरभरून निधी दिला. आणि भोसले साहेब असतील आम्ही सर्वच जण या ठिकाणी त्यांचं नियोजन करत गेलो. आणि आज हे आपल्याला सगळ्या सारसनगरचं बदललेलं रूप आपण सगळेच या ठिकाणी पाहतोय. आता या सगळ्या गोष्टी घडत असताना खरं तर भोसले साहेबांनी समजा आता जी खंत व्यक्त केली, चोपडा साहेबांनी केली, ठीक आहे, त्यांनी आजपर्यंत कधीही दोघांनी ही गोष्ट कधीच बोलून दाखवली नाही किंवा त्यांनी कधी म्हणजे बाबा आपल्याला या परिसरात काही करायचंय म्हणजे काही विकास काम करायचंय त्याच्याकरता निधी उपलब्ध पाहिजे. आणि ज्या वेळेला मी या भागातलं काम करण्यासाठी त्यांच्याकडं सांगितलं की बाबा आपल्याला भगवान बाबा मंदिराच्या परिसरामध्ये किंवा या भागामध्ये कुठलं काम करायचंय आणि त्याच्याकरता मला बाबा एवढ्या निधीची आवश्यकता आहे, तर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता भोसले साहेबांनी असेल, चोपडा साहेबांनी असेल, आमदार चिकलताई होते आपल्याबरोबर, या सगळ्यांनी 1 मिनिटामध्ये आपल्याला मंजुरी दिलेली. म्हणजे कधीच त्यांनी याबाबत मनात किंतु परंतु बाळगला नाही. आणि मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन,
निसर्गात नंदनवन साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन